हाय हॅलो नमस्कार. आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. तर बाजारातून सोमवारी पालकची गड्डी आणली ती निवडायचं काम आई करत आहे. मस्तपैकी पालक बटाटा आणि वाटाण्याची मिक्स भाजी करणार आहे मी. तर त्याची रेसिपी ह्या व्लॉगमध्ये तुम्हाला नक्की बघायला मिळेल. स्टे ट्यून शेवटपर्यंत बघत राहा. हा व्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर आई पालक निवडत आहे इथं भाजी करण्यासाठी. बोलत बोलत पालक निवडत आहे. बघू शकता इथं वाटाणे उकडून घेतले आहेत. वाटाणे बटाटे उकडून घेतलेले आहेत कुकरला. आणि बटाट्याचे असे मीडियम काप करून घेतलेले आहेत. आणि भरपूर असा लसूण चिरून घेतलेला आहे इथं. आज आपण पालक मटार आणि बटाटा मिक्स भाजी करणार आहोत. त्यासाठी लसूण चिरून घेतलेला इथं. मटार उकडून घेतलेले आहेत कुकरला. आणि हा पालक स्वच्छ धुवून त्यानंतर चिरून घेतलेला आहे. बघू शकता बारीक बारीक चिरून घ्यायचा असा. तर अशा प्रकारे साहित्य लागणार आहे. कढईमध्ये फोडणीपुरतं 2 चमचे तेल टाकलेलं आहे. 1 चमचा जिरे टाकून घ्यायचे आहे तेलात. मस्त तडतडून घ्यायचे आहे. चांगली फोडणी करायची आहे जिऱ्याची. बघू शकता आता जिरे तडतडत आहेत. जिरे चांगले तडतडून घ्यायचे आहेत. गॅस बारीक केलेला आहे मी इथं. आता जिरे तडतडून झाले आहेत चांगल्यापैकी मस्तपैकी. आता यात लसूण घालूया. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा लसूण. लालसर करून घ्यायचा जरा. मग परतला आहे बघा लसूण. गॅस इथं बारीकवर ठेवलेला आहे. आता यात चिरलेला पालक घालून घ्यायचा आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. बघू शकता इथं गॅस बारीकवरच आहे. पालक चिरल्यावर जास्त दिसतो, परंतु भाजी केल्यावर थोडीशीच होते त्याची भाजी. मस्त खमंग तेलात चांगला परतून घ्यायचा आहे. कमीत कमी 2 मिनिटं पालक असा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. मस्त असा वास येत आहे खमंग. आता ते उकडलेले बटाटे घालू. आणि वाटाणे घालू उकडलेले. थोडंसं पाणी घालून घेऊ म्हणजे भाजी चिटकायला नको खाली. अगदी किंचित थोडंसं पाणी घालायचं आहे. जास्त पण पाणी घालायचं नाही. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता यात सर्व मसाले घालून घेऊ. थोडीशी हळद, थोडीशी साखर आणि थोडंसं मीठ. मीठ जास्त घालायचं नाही, बेतानच घालायचं आहे, कारण पालकात ऑलरेडी मीठ असतं. आणि थोडंसं लाल तिखट. तिथं मी कांदा लसूण चटणी वापरत आहे. तुम्ही कोणतंही लाल तिखट वापरू शकता जे तुमच्याकडे असेल ते. आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे. हे मसाले सगळे व्यवस्थित भाजीत मुरले पाहिजेत.
थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. अगदी किंचित पाणी घालायचं, जास्त पाणी घालायचं नाही. मसाले व्यवस्थित मिक्स होण्यासाठी किंचित थोडंसं पाणी घालायचं आहे. मिक्स झाल्यानंतर आता वाफेवर 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायची आहे चांगली भाजी. ही काढून घ्यायची आहे चांगली. गॅस बारीकच ठेवलेला आहे इथं. आता झाकण काढून बघून घेऊ भाजी शिजली असेल. लवंग वास येत आहे भाजीचा, बघू शकता इथं. भाजीचं पाणी बऱ्यापैकी असलेलं आहे. मस्त खमंग अशी गरमागरम खमंग अशी पालक वाटाणा भाजी तयार आहे. चांगली वाफ आलेली आहे भाजीला आणि पाणी पण आटलेलं आहे. आता इथं गॅस बंद करून घेते मी. गॅस बंद केलेला आहे. बघू शकता इथं तयार आहे आपली पालक बटाटा आणि वाटाण्याची भाजी. भाजी चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर सुद्धा खाऊ शकताय तुम्ही. चला तर मग झाकून ठेवते आता. घरातलं सामान संपलं होतं म्हणून सुपर बाजार सामान आणलेलं आहे. बघू शकता इथं. कपड्याचं लिक्विड संपलं तर ते आणले. लाडू करायसाठी बदाम काजू आणि मनुके आणलेत काळे. कांदा लसूण मसाला आणलेला आहे भंडारीचा. माझा आणि अन्वीचा टूथब्रश खराब झाला होता म्हणून टूथब्रश आणलेले आहेत. बिस्किट आणलेले आहेत 2 प्रकारची टूथपेस्ट आणलेली आहे. पावडर आणलेली आहे. सांबार मसाला आणलेला आहे. दडपे पोहे आणलेले आहेत. आणि अन्वीसाठी खायला नाचोज आणलेले आहेत. एवढं सामान आणले. मीठ आणलेलं आहे. एवढं सामान आणलेलं आहे. चला तर मग आणलेलं हे सर्व सामान डब्यात भरून ठेवते. स्टीलच्या डब्यात एका मोठ्या आणलेलं हे सामान भरून ठेवते. चला तर मग आजचा व्लॉग कसा वाटला, आवडला तर लाईक करा, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. इथंपर्यंत व्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.